अरे टेम्पोत कुठे चाललो रे बा आपण? आणि डायरेक्ट लाखनवाडी. तर तुम्हाला दाखवतो सुरू. तर नमस्कार पब्लिक, आज जाणार आपण लाखनवाडीसाठी. तर आपले रोडगे होती तिथं, तर आपण काही गाडी बिडीने जाणार नाही. आपल्याला एस टीमध्ये जायचं होतं, त्याच्यामुळं आपली आली एस टी. तर एस टी झालं असं की आपण उतरलो आप्यालाच उतरलो, कारण की आपल्याला माहीत नव्हतं कुठे जाणार होते. त्यानंतर आपल्याला उतरलो. त्यानंतर दुसरी दर्यापूर एस टीची वाट बघत होतं. आपल्याला दर्यापूर मार्गे जायचं होतं. त्यानंतर आली दर्यापूर मार्गे एस टी. त्यानंतर बसला आपण एस टीमध्ये, बघू शकता. त्याच्यानंतर निघालो आपण एस टीमध्ये बसून. काय आपली काही गाडी बिडी नव्हती, त्याच्यामुळे आपल्याला एस टीमध्ये जात होतं. एस टी दर्यापूर मार्गे. तर बघू शकता आपण. त्याच्यानंतर आपण काढलं तिकीट, 81 रुपयाचं तिकीट काढलं आपण आपल्या दर्यापूर मार्गेचं. तर बघू शकता. त्याच्यानंतर पोचलो आपण म्हैसांगमध्ये. तर बघू शकता आपली म्हैसांगमध्ये पोचलेलो आपण. तर बघू शकता आपले म्हैसांगची नदी आहे. नदीला काही एवढं पाणी नाही आहे. तर बघू शकता आपली नदी आहे. एवढं काही पाणी नव्हतं त्या नदीमध्ये. तर बघू शकता तुम्ही. तर त्यानंतर उतरलो आपण दर्यापूरमध्ये बस स्टँडवर काही उतरलो नाही, कारण की इथून लवकर ॲटो भेटतात. त्याच्यामुळे आपण इथं बातच उतरलो. त्यानंतर काही ॲटो बिटो काही भेटतच नव्हता. तर बघू शकता आपलं इथं दर्यापूर आहे. त्याच्यानंतर एक बोर होत होतं आणि काही गाडी नाही, ऊन त्याच्यात किती होतं. त्याच्यानंतर एक भेटला आपल्याला एक मित्र, टेम्पोमध्ये बसला आपण. तर बघू शकता आपला तो परत वाढायला नाही तर पत्रोडला सोडणार आहे. तर त्यांना बोललो धन्यवाद दादा. तर आपला हा ब्लॉग जर तुम्ही बघत असाल तर लाईक कर जा. तर त्याच्यानंतर पोचलो आपण अंजन गावामध्ये. तर बघू शकता आपले अंजन गाव आहे. जर कोणी पण अंजन गावामध्ये बघत असाल तर आपल्याला लाईक आणि शेअर आणि कमेंट करा. तर त्याच्यानंतर निघालो आपण अंजन गावामधून. तर बघू शकता आपला अंजन गावचा रोड पण चांगला आहे. तर तुम्हाला जर कोणी अंजन गाव, परतवाडा, पत्रोडमध्ये हा ब्लॉग बघत असाल तर आपल्याला नक्की कमेंट करा. तर आपण पण तुमच्या गावाला एखाद्या वेळेस व्हिजिट करू. त्यानंतर आपण अर्ध्या मधातच म्हणजे पत्रोडमध्येच उतरलो. दादा बोलले इथून लवकर ॲटो भेटू शकते. त्यानंतर अर्ध्या रोडवर आपण उतरलेलो आहोत. तर बघू शकता तुम्ही अर्ध्या रोडवर इकडे बस स्टँड पण नाही आणि काहीच पण नाही आहे, बघू शकता तुम्ही. तर त्याच्यानंतर भेटला एक आपल्याला ॲटो. तर ॲटो काही खालीच होता. तर बघू शकता आपला ॲटो आहे पुढे उभा. त्यानंतर बसलो आपण ॲटोमध्ये. तर ॲटोमध्ये बसलो. तर ॲटोमध्ये पण गरमी होत होती, कारण की ऊन खूप होतं ऊन. ते आपल्याला तिथं पण आपल्याला दाजी आणि आपला ब्रेक बदर आपल्याला घ्यायला येणार होता. तर हा व्हिडिओ स्लो मोशन झाला. त्यानंतर आपण पोचलो आपल्या परतवाड्यामध्ये. तर परतवाड्यामध्ये आपल्याला लागले होते ताण. तर म्हटलं एक बॉटल घेऊन घ्या. तर जातो आपण, पाणी वगैरे पेलं. त्याच्यानंतर आपले दाजी आणि आपला भाऊ आला आपल्याला घ्यायला. तर बघू शकता आपण निघालो आपल्या रोडनी. आपल्याला जायचं लाखनवाडीला. तर आपण तिकडल्या साईडनं नाही तर आपण इकडनं जाणार आहोत अष्टमास्ती नाही का. तर बघू शकता तुम्ही. बघू शकता आपल्या अष्टमास्ती नाही का, तिथून आपल्याला दर्शन वगैरे केले. आपण तिथं काही थांबलो नाही, आपण दुरूनच दर्शन केले. त्याच्यानंतर निघालो आपल्या रोडनं. कोणाची पोचलो आपण लाखनवाडीमध्ये. तर बघू शकता आपलं हे लाखनवाडी आहे. तर जेवणी कोणी पण लाखनवाडीमधून ब्लॉग बघितल्यानंतर लाईक आणि शेअर करा. त्याच्यानंतर आपल्याला जायचं होतं धुनीवर. आपल्या धुनीवरच रोडगे होते. तर इथं पण काही एवढी आज काही गर्दी नव्हती त्याच्यामुळं. तर आपण निघालो आपल्या धुनीच्या रस्त्यानं. तर निघालो आपण धुनीच्या रस्त्यानं. बघू शकता आपली इथं रोडगे होणार होते. त्याच्यानंतर पोचलो आपण धुनीवर. तर बघू शकता त्यानंतर इथं रोडगे वगैरे चालू होते बनवणं आणि आपली भाजी पण तयार व्हायची होती. तर त्यानंतर म्हटलं दर्शन घ्यावं करून पहिले आपले महाराजचे. आणि आपल्या दाजीने जिलेबीचा ऑर्डर दिला होता. तर आपण चाललो आपल्या जिलेबी आणण्यासाठी. तर 5 किलोची आपण जिलेबी दिलेली आहे. तर गाडी काही घेतली नाही, आपण पायीच निघालेलो आहोत. तर इथून घेतली आपली जिलेबी, 5 किलोची जिलेबी होती. तर बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर पहिलं ताट यायचं होतं. तर आपण ताट नेलं आपल्या महाराजांसाठी. पहिले ताट घेऊन गेलो इथं. त्यानंतर तिकडे पण जाणार आहोत. तर इथं आरती विरती करून आपण निघालो आपल्या तिकडल्या मंदिरावर जायसाठी. तर इथं पूजेचं काही सामान वगैरे घ्यायचं होतं, त्यांच्यासाठी सगळं घेतलेलं आहे. आपण बघू शकता छत्री, फळा हे ते सगळं घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पण ताट घ्यायचं होतं. तर आपण एक ताट घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपण निघालो आरतीचं ताट घेऊन आतमध्ये. तर काही एवढी काही गर्दी नव्हती, त्याच्यामुळं आपल्याला मस्तपैकी दर्शन वगैरे झाले. त्याच्यानंतर गेलो आपण आतमध्ये. तर बघू शकता काही एवढी काही खास काही गर्दी नव्हती आज. तर मस्तपैकी आपले दर्शन वगैरे पण छान झाले. तर बघू शकता आपले गुणवंत महाराज. त्यानंतर गेलो आपण आतमध्ये. थोडीफार एवढी काही जास्त गर्दी नव्हती, पण थोडीफार गर्दी होती. तर बघू शकता तुम्ही. तरी आपले सगळे फॅमिली मेंबर आहेत. तर बघू शकता आपले मस्तपैकी त्या आरतीचं ताट वगैरे दिलं आपण. बघू शकता आपले आरतीचं ताट आणि फळ. तर बघू शकता आपले गुणवंत महाराजला हार पण दिलेला आहे आपण. त्याच्यानंतर निघालो आपण बाहेर निघालो आपण, म्हणजे बाहेर गेलो नाही. तर त्यानंतर आपल्याला बाहेर जाऊन व्हिडिओ वगैरे काढायचे. त्याच्यानंतर आपण आलो जेवण करायसाठी. बघू शकता आपले रोटगी, वरण, भाजी वगैरे, सलाद वगैरे सगळं झालेलं आहे. त्यानंतर म्हटलं या अजून एक वेळा दर्शन करून आपण इथंच हवं म्हटलं. त्याच्यानंतर आपल्याला वाजले संध्याकाळचे 8. त्याच्यानंतर म्हटलं यावं एक वेळा अजून एक दर्शन करून. त्याच्यानंतर निघालो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा झाला नक्की कमेंटमध्ये सांगा.
तर तुम्हाला ब्लॉग आवडायचा नक्की बघा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.